पेणच्या चिंचपाडा परिसरामध्ये रस्त्यावर पाणी साचलं। पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागतेय। पाऊस आणखी जोरदार झाला तर पाणी वाढण्याची शक्यता आहे। पेण या ठिकाणी देखील अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। सखल भागामध्ये पाणी साचलेले आहे आणि या पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागते। सकाळपासूनच नागरिकांचे हाल या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पेणच्या चिंचपाडा परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। जळगाव हत्तूर धरणाचे 4 दरवाजे 5 मिमीने उघडले। धरणातून 5368 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। पावसामुळे पूर्णा आणि तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक देखील वाढली असल्याचं बघायला मिळतंय।